अखेर पंकजा मुंडे बनल्या आमदार. 10 वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल. विधान परिषद निवडणुकीत किती मतं मिळाली हे सर्व पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी. तुम्ही पाहताय एक नंबर. वडील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडेंना तब्बल 5 वर्षांची वाट पाहावी लागली. तत्पूर्वी 2014 विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा तब्बल 24,000 मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्याच वेळी गावकी भावकीप्रमाणे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेंनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला. मात्र त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. त्यात 2019च्या पराभवानंतर जवळपास 5 वर्षांचा राजकीय वनवासच त्यांच्या नशिबी आला होता. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने 10 वर्षांनंतर पंकजा मुंडेंनी कुटुंबियांसह विजयाचा गुलाल उधळला. विधान परिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा विजय झाला आहे. पंकजा यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांचं कुटुंब विधान भवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना 26 मतं मिळाली आहेत. त्यामुळे या विजयानंतर पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी जल्लोष केला असून विधिमंडळ परिसरात मुंडे कुटुंबीयही आनंदी असल्याचं दिसून आलं आहे. तर अशाच राजकीय घडामोडींसाठी आपल्या एक नंबर YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.